कुठे होतास तू? मी केतकीच्या घरी तिच्या डॅड बरोबर. पण इतका वेळ तिच्या घरी थांबायची काही गरज होती का? एक मिनिट, तू असं का बोलतेस? किती वाजलेत अमोल? काका कधीपासूनची वाट बघतोय तुझी, कळतंय का तुला? अच्छा, म्हणजे डॅडनी कान भरलेत तुझे. अमोल, तुम्हाला माझं म्हणणं कधी कळणार आहे? मला या विषयावर वादच नाही घालायचा. अमोल एक मला नाही मिनिट, ऐकायचं. मी बोलते तुझ्याशी. अमोल, चित्रांगदा अगदी आमच्या मुलीसारख्याच आहेत. इथे अगदी मजेत राहतील त्या. त्यांना आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. अहो, आम्हाला त्रास कसला? नाही नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला त्या आला तर खूप आनंद होईल. खूप वर्षांनी भेटणार आहोत ना त्यांना. कधी एकदा पाहतोय असं झालंय आम्हाला. हो हो हो, आदित्य राजे जातील ना गाडी घेऊन एअरपोर्ट वरती. तुम्ही काही काळजी करू नका. हो हो हो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. खूप हट्टीपणा करायला लागलाय अमोल. काकाचं ऐकतच नाही. मला कळत नाही काकाची बाजू घ्यावी की अमोलची बाजू घ्यावी, कारण मला कधी कधी दोघेही बरोबर वाटतात. आणि मी आय एम सॉरी सर, मी बोलतच सुटले. माझं लक्षातच नाही आलं माझ्या की मी पोलीस स्टेशनमध्ये. सॉरी. तुम्हाला माहितीये रणवीराचे, चित्रांगदा आणि आदित्य राजे दोघही लहानपणापासून एकत्र वाढले, खेळले, शिकले सुद्धा. आमच्या मनात खूप होतं की आदित्य राजेंनी चित्रांगदा बरोबर लग्न करावं, चित्रांगदांनी या घरची सून व्हावं. हो, ते आमचंही स्वप्न होतं, पण त्या देवयानीमुळे आमचं स्वप्न अर्धवट राहिलं. नाही रणवीराचे, ते स्वप्न आता पुरं करण्याची वेळ आलेली आहे. थोड्या दिवसांसाठी का होईना ग, तुझ्या सोबत आपलं बाळ आहे. आमच्या सोबत मात्र इथे कोणी नाही. एकटे होतो मी या घरात. तुझ्याशिवाय जगणं म्हणजे ना, जिवंत असून सुद्धा मेल्यासारखं देवयानी. विक्रम प्लीज, मी इथे एकटी आहे असं बोलून तू आता मला रडवणारच का? तसंच असेल ना तर मी उद्याच्या उद्या निघून येते घरी. कुणाला काय सांगायचं ते मी बघेन. नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी, आम्हाला असं काही म्हणायचं नव्हतं. आम्ही बस भावनेच्या भरात बोलून गेलो. हे बघ, तू असं प्लीज मनाविरुद्ध वागू नकोस. माझ्यामुळे तुला त्रास झालेला मला नाही बघवणार. देवयानी, आम्ही मनाविरुद्ध काही करत नाही. तुझ्या मनासारखं व्हावं असंच आम्हाला वाटत असतं आणि आम्ही तेच करतोय. आताच कॉन्स्टेबल जाधवचा फोन होता. त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी एका बाईची डेड बॉडी सापडली आहे, कुजलेल्या अवस्थेत. बॉडी आयडेंटिफाय झाली आहे? नाही, त्याच्यासाठी आपल्याला जावं लागेल तिथे. बरं चला. रणवीर राजाने जर नताशाचा खून केला असेल तर आमच्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ती. देवयानीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता तिने, तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती. पण शिक्षा तर आम्हाला मिळते ना. रणवीर राजेंच्या हातून खराच हा खून झाला असेल तर त्यांना अटक होईल आणि मग आमच्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. फार एकटे हो आम्ही. वहिनी प्लीज शांत व्हा. वहिनी, तुम्हाला काय होतंय, काय वाटतंय याची कल्पना मी करू शकतो, पण तुम्हीच म्हणालात ना की पोलिसांनी अजून फक्त संशय व्यक्त केलाय, सत्य नाही. पण तुमचं म्हणणं आहे की तुम्ही तिथे गेला तेव्हा नताशा घरी नव्हतीच. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि याचाच विरोधक नको तेवढा इश्यू करतील आणि आम्हाला गोत्यात आणतील. म्हणूनच आम्ही तुम्हाला इकडे बोलावलंय. सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यात घाबरण्यासारखं काही नाही. पोलिसांच्या ताब्यामध्ये काय आहे, फक्त तुम्ही सही केलेला एक पेपर आहे. त्या पेपरचा या केसशी काहीही संबंध नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याची तजवीज मी करेन. आमची तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. येऊ मी. या. नमस्कार. नमस्कार.